श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। या ठिकाणी दोन्ही पालख्या, संत ज्ञानेश्वरांची पालखी सोहळा आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इथे आलेला आहे। कालपासून दोन्हीही मुक्कामी आहेत। इथं भाविकांची म्हणजे जे काही वारकरी आहेत, वारकरी बांधवांची मांदियाळी दर्शनासाठी पालखींच्या ती सुरू आहे। आपण जर पाठीमागे जर पाहिलं माझ्या पाठीमागे, तर तिथे दोन्ही एक पालखी इकडे आहे संत ज्ञानेश्वरांची आणि दुसरी पालखी पलीकडच्या याच्यावर आहे तुकाराम महाराजांची। या दोन्ही पालख्या या वाखरी या ठिकाणी मुक्कामी होत्या। आता आज त्या पंढरपुरात जाणार आहेत। आज दशमी आहे। आज त्या दुपारी 2च्या नंतर इथून प्रस्थान करतील आणि पंढरपुरात त्या सायंकाळी पोहोचतील। परंतु इथून वाखरी गाव सोडण्यापूर्वी त्या पालखी ज्या आहेत त्या पालखी इथून भाविकांचे दर्शन होईल। इथं आता एक विनेकरी बाबा आहेत, ते कोणत्या पालखीतले बाबा तुम्ही? तुकाराम महाराज 26 नंबर पालखीतले आहात। तुकाराम म्हणजे तुम्ही कुठून आले, कोणती पालखी काय तुमची? आम्ही देववरून आलो महाराजांच्या पालखी संघ। इथं वाचलो माऊलीचं दर्शन घ्यायचं आणि मग त्या महाराजांच्या पालखी संघ। बाबा हे आज दशमी आहे, दशमीला हे काय असतं, इथलं महात्म्य काय आहे, काय सांगाल? दशमी म्हणजे आता एखादंच असल्यामुळे दशमी ही परंपरित चालवली ज्ञानोबानी तुकाराम महाराजांनी। त्याच्यामुळे ती इकडं पंढरपूरला आता तुम्ही तुमच्या घरून किती दिवसापूर्वी निघालात? आम्हाला आता 3 वार झालो, म्हणजे 21 दिवस तुम्ही घराबाहेर राहता। म्हणजे घरदार आपलं सगळं सोडून आणि माऊलीवर सगळं सोडून सगळं। बाबा आपलं नाव काय? आपलं नाव ज्ञानेश्वर खंडू बोक्षे विनेकरी। कुठले तुम्ही? आम्ही भामचंद्र डोंगर दिंडी तुकाराम 3 किलोमीटर आहे। 3 किलोमीटर आमचं गाव। म्हणजे तुम्ही भंडारा डोंगरावरून आलात? आता जे विनेकरी बाबा आहेत ते भंडारा डोंगरावरून आले होते। इथं काही आता हे वारकरी आहेत। तुम्ही कुठून आलात दादा? बेल्यावरून आलो। बेल्यावरून आलात। तुम्ही कुठून आलात? बेल्यावरून। काय झालं का दर्शन वगैरे? माऊलीचं दर्शन घेतलं, रामाच्या दिंडीचं दोन्ही पादुकांचं दर्शन घेतलं। भंडारा करून भामचंद्र केला। भामचंद्र आम्हाला 2 किलोमीटर लांब आहे। तिथे तुकाराम महाराजांना संस्कार झाला, त्या निमित्ताने आम्ही तिथून दिंडी काढलेली। भामचंद्र डोंगर तुकाराम महाराज ज्या ठिकाणावरून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, तिथून तुम्ही इथं निघालात, म्हणजे प्रस्थान असतं वारीचं। बाबा धन्यवाद बाबा, उलट चांगली माहिती दिल्याबद्दल। रामकृष्ण हरी।